प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा व्यक्ती असते की ते पार्टी द्यायला कधीच उभं राहत नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज अशोक येणारे कोर्टामध्ये आज त्याचा पहिलाच दिवस आहे आणि तो घराच्या बाजूलाच राहतो आहे आमच्या, त्याच्यामुळे तो माझ्यासोबतच बाईकवर येणार आहे. आता बघूयात, आमचा वेळ झालेला आहे निघायचा. तो आला की मग आता आम्ही इथून निघणार परळी कोर्टामध्ये. दुकानी जायचंय आणि युनिफॉर्म तिथंच आहे ना शहर. तिथंच आहे, काल इस्त्री टाकले. इस्त्री टाकलाय. तर आता आम्ही इथून निघणार दुकानी, कपडे घेणार, चेंज करून मग जाणार कोर्टामध्ये. तर आता आम्ही ते दुकानी आलेलो आहेत आणि अशोकने त्याचं इस्त्री करायला जे शर्ट टाकलं होता तो घेऊन आलाय आणि चेंजही केला आहे. आता बस आम्ही त्यावरून आता इथून अगोदर ऑफिसवर जाणार, ऑफिसवर जाऊन फाईल वगैरे घेणार आणि फाईल घेतल्याच्या नंतर मग कोर्टामध्ये जाणार. झालं त्याचे आता शर्ट वगैरे ठेवलंय, चालायचं. साधारण 10 वाजता आम्ही इथे आलोत ऑफिसवर आणि ऑफिसवर आल्याच्यानंतर थोडीशी साफसफाई वगैरे करून घेतली आणि ऑफिस आणखीन थोडं काम राहिलेलं आहे. हे पाठीमागे तुम्हाला रॅक वगैरे दिसत असेल, रॅक टेबल वगैरे हे कॅज्युअली केलेलं आहे सगळं काही. आणि आणखीन बरंच काम राहिले, जास्त डेकोरेट करायचं राहिलं आहे जसं बुक्स वगैरे. पण ठीक आहे, काम वगैरे सगळं भागतंय. पक्षकारांना बसायला व्यवस्थित जागा वगैरे केलेली आहे. आणि आता आम्हाला इथं फाईल्स वगैरे काढायच्यात. अशोक आहे सोबत आणि आमचे साहेब पण आले तर आत्ताच आलेत साहेब. तर आता आम्ही फाईल वगैरे काढणार आणि नंतर मग इथून पुन्हा कोर्टामध्ये जाणार. चला, फाईल सापडली आता. मला दिली तर दिली. बघ तुला आमच्या एका फोन मित्राचा करतो. वाढदिवस करू आहे सेलिब्रेशन. आणि आता रात्री आमचं पार्टीचं ठेवू का? नियोजन चालू आहे. नियोजन म्हणजे फोन लावलाय आणि फोन लावून त्याला पार्टी काय मागितली. ठेवला आता? पण प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा व्यक्ती असते की ते पार्टी द्यायला कधीच उभं राहत नाही. काय झालं? त्याच व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. काय म्हणायलाय? नाही म्हणायला जायचंय म्हणायला 4-5 वाजता. 4-5 वाजता नाही जायचं द्या. म्हणायलाय. तो जॉबला आहे आणि जॉब आहे पोरं मस्त, पाठी मागेली की तो म्हणाले आता मला 26,000 वापस जायचंय. हा? 26,000 पगार आहे तर तरी पण एक पार्टी देण्यात आली. 26,000 पगार आहे त्याला. देईल का नाही? नाही देत. त्याला नाही तरी गावाकडे जाऊन बसल पण पार्टी देणार नाही. तसं आता व्हिडिओ मध्ये त्याचं नाव तर नाही येणार कारण नंतर हो. चिडायचं आणखीन. नाम लिया तो बदनाम हो जाएंगे. हा नाम लिया तो बदनाम हो जाएंगे. हा ना, माणूस खतरनाक आहे पण पार्टी कधीच कोणाला देत नाही. बघूयात, जेवण करायचे लेलो पे डब्बे. तर परळीमध्ये आता ठीकठाक पाऊस झालेला आहे. हे सगळं ओलसर झालं आता. आमच्या टेबलकडे पाणी आलेले. आम्ही ते मिशोवरनं कव्हर मागवलं, ते तुम्हाला हे दिसत असेल. आमचा असा टेबल आहे, त्याच्यामध्ये सेम टू सेम हे पाण्यापासून वाचवण्यासाठी आणलेलं आहे. आजच आणलंय ना, आजच त्याचं उद्घाटन पण झालंय. पूर्ण पाणी पडायला त्याच्यावर. बघा किती फायदा होतोय त्याचा कव्हरचा. बाकी टेबल तर आहे, व्यवस्थित आहे. महत्त्वाच्या प्रकरणामध्ये ऑर्डर झालेली आहे. एक प्रॉपर्टी रिकव्हरीसाठी अर्ज केलेला होता आणि त्याच्यामध्ये आज ऑर्डर झालेली आहे. बऱ्याच दिवसापासून ते पेंडिंग होता. त्याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे काही बरेच काही आणि जवळपास मार्चपासून पेंडिंग होता आणि आज त्याच्यामध्ये ऑर्डर झाली. आता ज्यावेळेस पक्षकार येतील त्यावेळेस त्यांचे जे अटी व नियम घालून दिलेले असते तर ते सगळे त्याचे पूर्तता करून त्याचं बंधपत्र द्यावं लागतंय कोर्टामध्ये. तर मग आता ते ज्यावेळेस पक्षकार येतील त्यावेळेस ते आम्ही देणार ते कोर्टामध्ये. त्याच्यानंतर मग प्रॉपर्टी रिकव्हरी भेटणार, त्यांना प्रॉपर्टी भेटणार. तरी आम्ही तर वेट करायला, पाऊस उघडेल जरासा आणि आम्ही आतमध्ये कोर्टात जाऊयात, थोडंसं काम आहे. आधी बघायला भेटते का बघून निघात. चलो. आपण निघायचं. चल मग बॅगावर.
ही आहे आमची बॅग, जी आता आम्ही ऑफिसला नेऊन ठेवणार आणि उद्या येताना परत घेऊन येणार. ती ओला असेल एखाद वेळेस, नाही तर नाही ना. ठीक आहे, चला आता पाऊस तर कमी झालाय. आता एक बॅग आम्ही ठेवली आहे त्या ऑफिसवर, सुटकेस. आणि आता इथून आम्ही जाणार सिरसाला.